अनेक वक्रनयनं मनेका अद्भुतदर्शनम् अनेक दिव्याभरणं दिव्याने कोद्दतायुधं दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देवमनंतं विश्वतोमुख. अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्ये पाहिली. हे रूप अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या आणि अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचे त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. तात्पर्य: या श्लोकामध्ये वारंवार योजलेल्या अनेक या शब्दांद्वारे दर्शविण्यात आले आहे की अर्जुन पाहत असलेल्या विश्वरूपाला संख्यातीत कर, चरण, मुखे आणि इतर रूपे होती. त्यांची ही रूपे साऱ्या विश्वभर पसरलेली होती, परंतु भगवंतांच्या कृपेमुळे बसल्या जागीच ती रूपे अर्जुनाने पाहिली. श्रीकृष्णांच्या अचिंत्य शक्तीचा हा प्रभाव आहे. दिवि सूर्यसहस्रस्य भवेदुगदु स्थिता यदि भां सदृशी सा साद्भासत्यस्य महात्मन. आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचितच यांचे तेज भगवंतांच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल. तात्पर्य: अर्जुनाने जे पाहिले ते अवर्णनीय होते, तरी पण संजय त्या विश्वरूपाची कल्पना धृतराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करीत आहे. संजय किंवा धृतराष्ट्र दोघेही युद्धभूमीवर उपस्थित नव्हते, परंतु व्यासकृपेमुळे युद्धभूमीवर जे काही घडत होते ते सर्व काही संजय पाहू शकत होता. म्हणून तो ज्याप्रमाणे समजू शकला त्याप्रमाणे त्याने विश्वरूपाची तुलना काल्पनिक परिस्थितीशी हजारो सूर्यांशी केली. तत्रैकतस्तं जगत्कृतं स प्रबिभक्तमनेकदा अपश्य देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. त्यावेळी अर्जुनाने भगवंतांच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. तात्पर्य: या श्लोकामधील तत्र हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा शब्द दर्शवितो की जेव्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघेही रथावर आरूढ होते तेव्हाच अर्जुनाने विश्वरूप पाहिले. युद्धभूमीवरील इतरांना हे विश्वरूप पाहता आले नाही, कारण भगवान श्रीकृष्णांनी केवळ अर्जुनालाच दिव्यदृष्टी प्रदान केली होती. अर्जुनाने श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये अनंत ग्रहलोक पाहिले. वैदिक शास्त्रांवरून आपल्याला कळून येते की सृष्टीमध्ये अनेक ब्रह्मांडे आणि अनेक ग्रहलोक आहेत. त्यांपैकी काही भूमीपासून, काही सुवर्णापासून तर काही रत्नांपासून बनलेले असतात. त्यांपैकी काही महाकाय आणि काही लहान असतात. आपल्या रथावर बसून अर्जुनाने हे सर्व पाहिले, परंतु अर्जुन आणि श्रीकृष्ण या दोघांमध्ये काय चालले आहे हे कोणीच जाणू शकले नाही. ततः स विस्मयाविष्टो रुद्ररोमा धनंजय प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलित भाषत. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंतांची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. तात्पर्य: दिव्य विश्वरूप प्रकट होताच श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या एकमेकांतील संबंधात लगेच बदल झाला. पूर्वी श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये मित्रतत्वाचे नाते होते, परंतु आता विश्वरूप दर्शन झाल्यावर अर्जुन अत्यंत आदराने प्रणाम करीत आहे आणि हात जोडून तो श्रीकृष्णांची प्रार्थना करीत आहे. तो विश्वरूपाचे स्तवन करीत आहे. या प्रकारे अर्जुन आणि श्रीकृष्णांचा संबंध मित्रतत्वाचा न राहता आश्चर्ययुक्त आदराचा होतो. महान भक्त श्रीकृष्णांना सर्व रसांचे आगर मानतात. शास्त्रांमध्ये 12 संबंधांचा किंवा रसांचा उल्लेख करण्यात आला आहे. हे सर्व रस श्रीकृष्णांमध्ये आहेत. 2 जीवांमध्ये, देवतांमध्ये किंवा भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये आदानप्रदान होणाऱ्या सर्व रसांचे भगवान श्रीकृष्ण हे आगर आहेत. या ठिकाणी सुद्धा अर्जुन अद्भुत रसामुळे प्रेरित झाला आणि स्वभावतःच तो जरी
धीर, शांत आणि गंभीर असला तरी रोमांचित झाला आणि हात जोडून तो भगवंतांना प्रणाम करू लागला. अर्थातच तो भयभीत झाला नव्हता, तर भगवंतांच्या अद्भुत रूपामुळे प्रभावित झाला होता. विश्वरूप पाहिल्यावर लगेच तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणून त्याच्या स्वाभाविक मित्रतत्वाच्या संबंधावर, साख्यरसावर अर्थात अद्भुत रसाचे वर्चस्व झाले आणि त्याने उपर्युक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. अर्जुन उवाच. पश्यमि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेष संगान ब्रह्माणमीशं कमलासनस्थ मृषींच सर्वानुरगांच दिव्यानं. अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. तात्पर्य: ब्रह्मांडातील सर्व काही अर्जुन पाहत आहे, म्हणून तो ब्रह्मांडामधील आदी जीव ब्रह्मदेवांना पाहतो आणि ब्रह्मांडाच्या अधो प्रदेशात ज्यावर गर्भोदक्षई विष्णू पहुडतात त्या दिव्य सर्पालाही तो पाहतो. या सर्पशय्येला वासुकी म्हटले जाते. वासुकी नावाचे इतरही सर्प आहेत. गर्भोदक्षई विष्णूंपासून ते ब्रह्मांडातील अत्युच्च लोकांपर्यंत ज्या ठिकाणी कमलासनस्थ ब्रह्मदेव वास करतात, सर्व काही अर्जुन पाहू शकत होता. याचा अर्थ असा आहे की एकाच जागेवर रथावर बसलेला अर्जुन प्रारंभापासून ते अंतापर्यंत सर्व काही पाहू शकत होता. भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने तो हे सर्व पाहू शकला. अनेक बाहुद दरवक्रम नेत्र पश्यामि त्वां सर्वतो अनंतरूपम नान्तन्न मध्यन पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य बाजू, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही आहे. तात्पर्य: श्रीकृष्ण हे अनंत आणि पुरुषोत्तम भगवान आहेत. यास्तव त्यांच्या ठायी सर्वच दिसत होते. किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजोराशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्ष्यं समन्ता दीप्तानला द्युतिमप्रमेय. तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान रूप मी सर्वत्र पाहत आहो. त्वमक्षरं परं वेदितत्वं त्वमस्य विश्वस्य परं निधानं त्वमव्ययं शाश्वत धर्मगोप्ता सनातनस्त्व पुरुषो मतो मे. तुम्ही परम आद्य अक्षर ध्येय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्हीच शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात, हे माझे मत आहे. अनादिमध्य नंतवीर्यं मनंतबाहु शशिसूर्यनेत्रं पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्नं. तुम्ही आदी, मध्य आणि अंत रहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र आणि सूर्य हे तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्याच तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. तात्पर्य: भगवंतांची षडैश्वर्ये अनंत आहेत. या गोष्टीची या ठिकाणी तसेच इतरत्रही पुनरुक्ती करण्यात आली आहे, परंतु शास्त्रांनुसार श्रीकृष्णांच्या महिमांची पुनरुक्ती हा साहित्यिक दोष मानला जात नाही. असे म्हटले आहे की भारावून गेल्यावर किंवा विस्मय किंवा तल्लीन झाल्यावर अशा विधानांची पुनरुक्ती होत असते, तो दोष नव्हे. दावा पृथिव्योरिमदंतर हि व्याप्तं त्वयेकेन दिशश्च सर्वा दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तदैवं लोकत्रयं प्रव्यवस्थितं महात्मन. तुम्ही एकट्यानेच संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्यामधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मन,
तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहे. तात्पर्य: या श्लोकामध्ये दावा पृथिव्यो म्हणजे पृथ्वी आणि स्वर्ग यांतील अंतर, या लोकत्रयम म्हणजे त्रिलोक हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत. कारण यावरून असे दिसते की केवळ अर्जुनच नव्हे तर इतर लोकांतील इतर जणांनी सुद्धा हे विश्वरूप पाहिले. अर्जुनाने विश्वरूप पाहणे हे काही स्वप्न नव्हते. ज्यांना ज्यांना भगवंतांनी दिव्य दृष्टी प्रदान केली होती ते सर्वजण हे विश्वरूप पाहू शकले. अमी हि त्वां सुरसुंगा विशन्ति केचिद्भीता प्राज्वलयो गुणन्ति स्वस्ति युक्त्वा महर्षि सिद्धसदा स्तुवन्ति त्वा स्तुतुभिः पुष्पलाभी. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमचे प्रार्थना करीत आहेत. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती असे म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करीत आहेत. तात्पर्य: सर्व भुवनातील देवदेवता विश्वरूपाच्या भयंकर रूपाने आणि प्रखर तेजाने भयभीत झाले आहेत आणि म्हणून रक्षणार्थ ते भगवंतांची प्रार्थना करीत आहेत. रुद्रादित्या वसवो ये च साध्य वैश्वेश्वनेयो मरुतश्वच्छपाच गंधर्व यक्षासुर सिंध सदा विशन्ते त्वा विस्मिताश्चैव सर्वे. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वेदेव, अश्विनकुमार, मरुदगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. रूपम महत्ते बहुवक्रनेत्र महाबाहो बहुबाहो रूपादम बहुदरम बहुद्रष्टाकराल द्वष्टालोका प्रव्यस्थिता स्तथाहम. हे महाबाहू, देवतांसहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, मुखे, भुजा, जांघा, पाय, उदरे आणि अनेक अकराळ विकराळ दाढा असणारे महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झालो आहे. नभस्पृशम दीप्तमनेकवर्णं व्याक्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यस्थितान्तरात्मा धृतिं न विदाम्यि शमंच विष्णू. हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही आकाशास भेटलेली तुमची आव असलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही आहे. द्वष्टाकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानल सन्निभानि दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. हे देवाधिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुमची मृत्यूरूपी प्रज्वलित मुखे आणि अकराळ विकराळ भयंकर दाढा पाहून मी माझे संतुलन राखू शकत नाही आहे. सर्वच बाजूंनी मी गोंधळलेलो आहे. अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रा सर्वै सहैवाव निपालस्य भीष्मो द्रोण सुतपुत्रस्ततस्तासो सहास्मदीरेरपि योधमुखे. वक्राणि ते त्वरमाणां विशन्ति दुष्टाकरालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संध्यस्यन्ते चूर्णितैरुत्तमांडे. स्वपक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्रपुत्र भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धेही तुमच्या भयंकर मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातांमध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाल्याचे मला दिसत आहेत. तात्पर्य: पूर्वीच्या एका श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला तो जे काही पाहण्यास इच्छुक आहे ते दाखविण्याचे वचन दिले होते. आता अर्जुन पाहत आहेत की विरुद्ध पक्षातील प्रमुख सेनानी भीष्म, द्रोण, कर्ण आणि सर्व धृतराष्ट्रपुत्र व त्यांचे सैन्य आणि अर्जुनाचे स्वतःचे सैन्य या सर्वांचा संहार होत आहे. यावरून दर्शविले जाते की कुरुक्षेत्री जमलेल्या जवळजवळ सर्व लोकांच्या मृत्यूनंतर अर्जुन विजयी होईल. अपराजित समजल्या जाणाऱ्या भीष्मदेवांचाही संहार होणार आणि उल्लेख या श्लोकात आढळतो. याचप्रमाणे
कर्णाचाही संहार होणार आहे. केवळ विरुद्ध पक्षीय भीष्मांसारख्या महान योद्ध्यांचाच संहार होणार आहे असे नाही, तर अर्जुनाच्या पक्षातील काही महान योद्ध्यांचाही विनाश होणार आहे. यथा नदीनां बहवोऽम्बुवेगा समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्राण्यभिविज्वलन्ति. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रामध्ये प्रवेश करतात, त्याप्रमाणे हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत. यथा प्रदीप्त्वं ज्वलं पडन्त्वा विशन्ति नाशाय समृद्धवेगा तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्राणि समुद्रवेगा. ज्याप्रमाणे पतंग आपल्या विनाशाकरिता प्रदीप्त अग्नीमध्ये प्रवेश करीत असतात, त्याचप्रमाणे हे सर्व लोक द्रुतगतीने भराभर तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत असल्याचे ही मी पाहत आहे. लेलिह्यसे ग्रसमान समंता लोकांस समग्र वदन्ते ज्वलब्धी तेजोभिरापूर्य जगत्समग्रम भासस्तवोग्रा प्रतपंती विष्णू. हे विष्णू, तुम्ही आपल्या प्रज्वलित मुखांनी सर्व बाजूंनी सर्व लोकांना गिळंकृत करीत असल्याचे मी पाहत आहे. आपल्या तेजाने तुम्ही पूर्णपणे जगत व्यापून उग्र प्रखर होरपळणाऱ्या किरणांनी प्रकट झाला आहात. आख्याही मेको भवानुग्ररूपो नमोस्तु ते देववर प्रसीद विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं नहि प्रजानामि तव प्रवृत्तिं. हे देवाधिदेव, कृपया मला सांगा की उग्ररूपधारी तुम्ही कोण आहात. मी तुम्हाला प्रणाम करतो. कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा. तुम्ही आदिपुरुष आहात. मी तुम्हाला जाणू इच्छितो, कारण मला तुमचे प्रयोजन माहीत नाही.